मनचंदानी सेठ, हो तुमचा निरोप मिळाला मला. नाही नाही नाही, तुम्हाला जी तारीख दिली आहे ना मी, त्याच तारखेला तुम्हाला ऑर्डर मिळेल. डोंट वरी. येस सर, ये. ओके ओके, बाय बाय. ऋषी, तुला थोडा वेळ असेल तर मला बोलायचंय. बोल ना. अरे अभिलाषा. एक मिनिट, तू अभिलाषा वहिनींबद्दल काही सांगणार आहेस? हो. प्लीज नको मीरा, एक तर मला खूप काम आहेत आणि माझ्याकडे वेळ नाहीये ग. आणि हे बघ, तूही त्या गोष्टीचा विचार करू नकोस, कारण याच्या आधी असं घडलंय. त्या दोघी याही आधी घर सोडून गेलेल्या आहेत, माहितीये ना? हो, पण तेव्हा अभिलाषा वहिनी परत आल्या होत्या. हो, कारण त्यांना प्रथमेश दादाची आठवण आली होती. सिंपल आहे. पण ह्या वेळेला नेमकं उलट झालंय. दोघीही घरातून एकत्र निघाल्या, स्टेशन पर्यंत पोहोचल्या, पण अभिलाषा वहिनी कोल्हापूरला गेल्या आहेत आणि कॅश वहिनी परत आल्या आहेत. मीरा, योगायोग बघ ना. मागच्या वेळी हे सगळं कॅश वहिनीच्या बाबतीत घडलं होतं. हो. आता काय होणार? हा सगळा राग अभिलाषा वहिनींवरती निघणार, त्या तोंड घाशी पडणार. म्हणजे मागच्या वेळी काय सिद्ध झालं होतं की कॅश वहिनींनी त्यांना भरीस पाडलं, पण आता अभिलाषा वहिनींनी भरीस पाडलं हे सिद्ध होणार. कोइन्सिडन्स. म्हणजे तुला म्हणायचंय की हा योगायोग नाही. कॅश वहिनी जुन्या गोष्टीचा बदला घ्यायचा प्रयत्न करतायत ऋषी. हे बघ, हे बघ, ही मला चिठ्ठी मिळाली, बाहेर फेकून दिलेली होती. काय आहे काय याच्यात? याच्यात बघ, हे बघ, कॅश वहिनीचं अक्षर आहे ना. काय लिहिलंय काय याच्यात? आणि फाडलंय कोणी? मला आधी संशय होताच, म्हणून मी डस्टबिन चेक केली आणि हे राहिलेले तुकडे त्याच्यात सापडले. त्याच्यात तोच मजकूर आहे जो अभिलाषा वहिनीच्या चिठ्ठीमध्ये होता. हे बघ, जुळवलंस की? ते बघ काय लिहिलंय की माझा मान राहिलेला नाही, माझ्या हातचा चहा पित नाही म्हणून मी माहेरी चालली. हे बघ, म्हणजे त्या दोघींनी एकत्र चिठ्ठी लिहिली आहे. अभिलाषा वहिनींनी त्यांची चिठ्ठी प्रथमेश दादाच्या टेबलवर ठेवली आणि कॅश वहिनींनी ही चिठ्ठी फाडून फेकून दिली, कारण त्यांना अभिलाषा वहिनींना फसवून घरी परत यायचं होतं ना. मीरा, कमाल आहे यांची. मला हसावं का रडावं तेच कळत नाहीये. म्हणजे आजी आणि आई इथे होत्या तोपर्यंत या दोघी त्यांच्या विरुद्ध काहीतरी करायच्या, आणि आता त्या जरा बाहेर पडल्या की यांचं आपापसाच. याला सवय म्हणतात ऋषी. हा ठीक आहे, पण मग आता काय करायचं आपण? विघ्नेश, तू खाली का झोपतोयस? तू खाली का झोपतोयस? मी सॉरी म्हणाले ना रे. असं खूपदा तू सॉरी म्हटलंस, पण शेवटी तुझ्या मनाला येईल तसंच वागलीस तू. मी काहीच नाही केलं रे, मला करावं लागलं अभिलाषा वहिनींसाठी. पण तुला आवडत नाही ना, तर मी नाही करणार. मी नाही असं वागणार, मी नाही तुला त्रास देणार. पण प्लीज तू बेडवर येऊन झोप ना, प्लीज. नाही, नको. तू 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 अजिबात उठायचं नाही, अजिबात जवळ यायचा प्रयत्न करू नकोस. तू तिथे झोपायचं, कळलं? आणि मी इथे खाली. तुझ्यापासून लांब राहिलेलंच बरं. पण मी तुला दूर राहून देईन तर ना. हॅलो, हा अभिलाषा वहिनी, बोला. पोचलात तुम्ही कोल्हापूरला? सगळं काही व्यवस्थित ना? नाही नाही,
म्हणजे प्रवास व्यवस्थित झाला ना? काही त्रास तर नाही ना झाला? हा. हो हो. मी पण पोहोचले अहमदाबादला. हे काय, आत्ताच पोहोचले. हो हो, मलाही काही त्रास नाही झाला. व्यवस्थित व्यवस्थित. हा, पुढे काय करायचं? पुढे पुढे काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण तोपर्यंत तुम्ही कुणाचेही फोन उचलायचे नाही. मीराचा फोन येईल, ऋषीचा, प्रथमेश दादांचा फोन उचलायचा नाही. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत अजिबात फोन उचलायचा नाही. हा हा, मी पण फोन उचलणार नाही. तुम्हाला कुणाचा फोन आला होता का? नाही ना? हो, मला आला होता फोन, पण मी उचलला नाही. हो हो हो, मी तुम्हाला फोनवरून कळवत जाईन. ठीक आहे, ठेवते फोन. हा हा, बाय बाय बाय. या घरात थांबण्याचा आणि थांबवण्याचा अधिकार केवळ आबांकडेच आहे. आणि आबांनी ते केलं नाही. अगं, तुझं बोलणं आता मला पटायला लागलंय. आता जर आबा गप्प बसणार असतील तर मला गप्प बसून चालणार नाही. पुढे काय करायचं, कसं वागायचं, काय बोलायचं हे ठरवा ना. माहेरी जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. सासूबाई मला माफ करा, मी चुकले. वहिनी, अशीच ऍक्टिंग केली होती ना तुम्ही? वहिनी, ज्या शाळेत तुम्ही शिकलायत ना त्या शाळेची स्टुडंट मी सुद्धा होते. आता ह्या घरात माझा एक शत्रू नाहीये, 2 आहेत. एक गायत्री आणि दुसऱ्यात तुम्ही. अभिलाषा वहिनी, गेल्या वेळी आपण दोघी निघालो माहेरी आणि तुम्ही परतलात अर्ध्यातून मला फसवून. यावेळी तुमची पाळी आहे, म्हणजे सगळं काही फिनिश. ऋषी, मी ना अभिलाषा वहिनींना फोन करते. मीरा नको, मीरा नको फोन करू. तू अभिलाषा वहिनींना फार गोंधळ होईल. अरे, मी आता नाही कळलं तर आणखीन गोंधळ होईल. अगं, तुझंही बरोबर आहे. पण अभिलाषा वहिनी जर इथे आल्या ना तर खूप भांडण होईल त्यांचं आणि कॅश वहिनींचं. आणि जर आता गप्प बसलो तर पुढे खूप मोठं भांडण नाही का होणार? अरे बापरे. ठीक आहे, तू फोन कर. हं. अभिलाष. पण मला या दोघींचं ना वागणंच कळत नाही मीरा. आता आपले नवरे आपल्याशी बोलत नाहीयेत म्हणल्यावर काळजी वाटायला पाहिजे ना. जुने उट्टे काढत बसल्यात. काय झालं? अगं, काय झालं? काय फोन उचलत नाहीयेत? फोन नाही उचलत आहेत? अरे बापरे. मग त्यांच्या आईच्या मोबाईलवर फोन कर ना. नको नको. का? अभिलाषा वहिनींच्या आईंना कळवलं ना तर त्या पण येतील त्यांच्यासोबत आणि अजून गोंधळ उडेल. नको बाबा. हो. आता मग अभिलाषा वहिनींना कळवायचं कसं की कॅश वहिनी घरी परत आल्या आहेत? आता कुणाच्या नंबरवरनं त्या फोन उचलणार? ऋषी, हं? अशी एक व्यक्ती आहे ज्यांचा फोन अभिलाषा वहिनी उचलतील. कुणाचा? कॅश वहिनी. पण कॅश वहिनी अभिलाषा वहिनींना फोन का करतील? कळवायचं आपणच, पण फक्त कॅश वहिनीच्या मोबाईलवरून. हो. आलं का लक्षात? अच्छा अच्छा, म्हणजे आपण ग्रेट ग्रेट ग्रेट, मस्त आयडिया आहे. करेक्ट. अभिलाषा वहिनींना कॅश वहिनींच्या मोबाईलवरनं फोन करायचा. डन. चल, मग मी आत्ताच फोन लावते त्यांना. नको, आत्ता नको. त्यांना संशय येईल. आपण अभिलाषा वहिनींना फोन उद्या ब्रेकफास्ट करताना करूया. चालेल. अरे दादा, मी काय म्हणतो, ब्रेकफास्ट अरे आपण. विघ्नेश, तू आलास? बरं झालं. मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवलाय. तुला आलू पराठा खूप आवडतं ना? 1 मिनिट हा. कसं आहे ना, गरम आहे तोपर्यंत तुझं खाऊ. विघ्नेश, मी तुझ्याशी बोलतेय. हा, विघ्नेश, मी तुझ्याशी बोलते रे.
विघ्नेश तू असं का वागतोयस माझ्याशी? अरे बोल ना तू. तू बोलत का नाहीये माझ्याशी? असं का वागतोयस तू माझ्याशी? मी काय गुन्हा केले की त्याची शिक्षा एवढी देतोयस मला? आणि मला अभिलाषा वहिनींनी सांगितलं होतं, पण तरी सुद्धा मी त्यांचं ऐकलं नाही. मी परत घरी आले. कुणासाठी? तुझ्यासाठी, या घरासाठी. आणि तरी सुद्धा तू माझ्याशी असं वागतोस. विघ्नेश बोल ना मला. अरे बोल ना. हा रमणीक बाय. हा हा हा. बघितलंस काय चाललंय ते? अरे म्हणून म्हणत होते की आपल्याला फोन केला पाहिजे, नाहीतर हे असं चालत राहिलं ना तर काही खरं नाही. हा बरं. मीरा, माझ्या लक्षात आलं तुला काय म्हणायचं. आणि तू काल म्हणत होतीस तेही बरोबर आहे. आपल्याला आता काही करून कॅश वहिनींचा मोबाईल घ्यायचा आहे. कशाला? अगं सांगते. काय? वो तो होना ही है. हा वो होगा बिंदा. कॅश वहिनी, मला तुमचा मोबाईल मिळेल का? का ग? माझा मोबाईल सकाळपासून नीट चालत नाहीये हो, म्हणून. देता ना फोन? मीरा, या घरात तूच समजदार आहेस. कालपासून माझ्याशी कोणी कोणी बोलत नाहीये. सगळे असेच वागतायत माझ्याशी. मी काय चूक केली सांग ना मीरा. मीरा, हा माझा फोन घे ना. आणि तुला काही लागलं ना तर आम्ही आहोत तिथे जिवंत. आमच्याकडे मागच. नाही, वहिनी देतात. मीरा, तुला फोन हवा असेल तर माझा पण आहे. किती फोन करायचे तेवढे कर याच्यावर. घे. नाही, बघ मीरा, असे वागतायत हे दोघं माझ्याशी. कालपासून कोणी बोलत नाहीये. तुम्ही रडू नका, मी बोलते. तुम्ही मोबाईल द्या ना प्लीज. काय? मीरा, या घरात फक्त तूच आहेस. तूच समजदार आहेस जी मला समजून घेऊ शकते. नाहीतर काय चाललंय माझ्या बरोबर? कोणी बोलत नाहीये. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. हा द्या द्या. फोन करते. इथे रेंज नाहीये. काय झालं? कुठे? बाहेर बाहेर जा. बाहेर मिळेल ना. मी जरा बाहेर फोन करून आले. हा बोल, फोनवरती बोल. एक वेळेस माझ्याशी बोलू नकोस तू, पण फोनवर बोल. माझ्या फोनवर बोल तू. तेवढंच समाधान की तू माझ्याशी बोलतेस. बोलते, महत्वाचं. बोल. हा आले. हॅलो वहिनी, फोन ठेवू नका. अहो ऐका तर. नाही, मी कॅश वहिनी नाही, मी मीरा बोलतेय. अहो वहिनी, तुम्हाला कळते का? मी फोन केलाय मीरा, पण कॅश वहिनींच्या मोबाईल वरून. आलं का काही लक्षात? अहो नाही, कॅश वहिनी मोबाईल सोडून गेल्या नाहीयेत. त्या मोबाईल घेऊन परत घरी आल्यात. हा अहो काय झालं की बर, मी काय म्हणते, तुम्ही लवकरात लवकर घरी या. हा हो, ठेवते. हा रमणीक भाई ना काय सांगू मी? तू ठरव ना विघ्नेश काय ते. हाँ रमणीक भाई, सुनिए मैं क्या करता हूँ. या हाँ, यू सेंड मी योर चेक ना. यस दैट.
बाद में बात करू मम्मी पे. प्रथमेश दादा, तुम्ही तरी नाश्ता करून घ्या ना. अहो, गरमागरम आलू पराठा बनवलाय, ते पण सीताफळ घालून. मला माहितीये दादा, तुम्हाला अभिलाषा वहिनींच्या हातचं आवडतं. कुणाच्या दुसऱ्या हातचं तुम्ही खात नाही. पण आता अभिलाषा वहिनींना कळायला हवं ना मी कशी परत आले. त्यांनी पण यायला हवं होतं. वहिनी थँक्यू सो मच. झालं का बोलून? हो झालं झालं. अजून घे ना, बोलायचं असेल कोणाशी तर बोलून घे. नाही नाही, सो स्वीट ऑफ यू. पण नको, जेव्हा मला गरज वाटेल तेव्हा मी परत मागेन ना तुमचा मोबाईल. बर. ऋषी, मीरा, तुम्ही तरी नाश्ता करणार का? मी आलू पराठा घेऊन येते तुमच्यासाठी गरमागरम. हा मीरा, झालं बोलून? माझ्यासाठी उपमा बनवशील? साधा. माझ्यासाठी पण. पण जांभूळ उपमा चालेल की पेरू? साधा. अभिलाषा वहिनी उपमा खूप छान करतात. त्यांच्यासारखा जमेल की नाही माहित नाही, मी प्रयत्न करते. हा हो. लवकर कर, मला उशीर होतोय. मला पण. पण मीरा, तू आता एकदम करेक्ट बोललीस. म्हणजे अभिलाषा वहिनींच्या हाताला ना एक वेगळी चव आहे. हो ना. असा तो गावाकडचा टच आहे बघ. त्यांच्या केलेल्या पदार्थांना असा सुगंध पण वेगळा येतो, हो की नाही दादा? मला उशीर होतोय. मला पण. ए मीरा, जा बरं लवकर करते उपमा वगैरे काय करायचं रे, पटकन कर, उशीर होतोय. प्रथमेश दादा, तू अभिलाषा वहिनींना फोन केला होतास का? नाही म्हणजे एकदा करून पाहायला काय हरकत आहे ना. हा, मी फोन केला नाही आणि करणारही नाही. आणि यापुढे हा विषय बंद. याला काय अर्थ आहे? म्हणजे भांडणं तुमच्यात आणि स्वयंपाक करायचा त्रास मला नाही चालणार. हं? तुम्हाला नसेल फोन करायचा ना प्रथमेश दादा, तर मी करते. काय कॅश वनी, हो की नाही? हो हो, आपण करूया ना. हो ना. मग लावा ना फोन अभिलाषा वहिनींना. करा करा, फोन करा. अगं मीरा, काय झालं माहितीये का, मी फोन केला होता अभिलाषा वहिनींना, पण त्यांनी फोन उचलला नाही ग. अहो वहिनी, मग अजून एकदा ट्राय करा ना, बघा उचलतायत का. काही गरज नाहीये कोणी तिला फोन करण्याची. आणि मला माझा उपमा माझ्या खोलीत आणून दे. मला पण. ते मीरा, मला इथेच दे, मला भूक लागली. उशीर होतोय. आलेच. हा, विघ्नेश विघ्नेश विघ्नेश, तू रुमाल विसरला होतास. अरे चला रे, किती वेळ. आलो 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 आलो, चल चला. चल निघू. एक मिनिट. मीरा, जरा इकडे. काही हवंय का? नाही, एक गोष्ट सांगायची होती. काय? अभिलाषाला फोन लावायचा नाही. दादा, तू बोलत नाहीयेस ठीक आहे, पण आपण त्यांचं बोलणं का बंद करायचं? तुझं बोलणं बंद करू. आता नाही, चल आता उशीर होतो. ए मीरा, हं, मला तुझ्याशी काही बोलायचंय. मग बोल ना. कॅशवनी, मला मीराशी काहीतरी बोलायचंय. काय? नाही नाही, आमचं तो नवरा बायकोंचा प्रायव्हेट टॉक आहे. ठीक. काय बोलायचं तुला? ऐक ऐक, लवकर बोल, माझा गॅस तो बघ वाया. अगं बोलू दे ना. अभिलाषा वहिनी कधी येणार आहे? आजच. अरे बापरे, म्हणजे घराचं रणांगण आजच होणार? रणांगण असं काही होणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. मीरा, मला खरंच भीती वाटते.
पण तू सांभाळून घेशील ना? मी म्हंटल ना, मी आहे, मी सांभाळून घेईन. ठीक आहे. आलो आलो, मी पळतो ऑफिसला. हा झालं. एव्हाना अभिलाषा वहिनी गाडीत बसल्या पण असतील.